शाखा प्रमुख यांना आपण पाहू शकलात आणि आमच्या व्यासपीठावर एक सुंदर खेळाडू म्हणून ज्याची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते पूर्ण महाराष्ट्रात आणि आखाती देशांपर्यंत ज्याने मात्र दौरे केलेत अशा प्रकारचं मात्र आज जुचंद्र गावाचं नाव उज्ज्वल केलंय मिस्टर कैवल्य पाटील यावेळेला बंधू पाहायला मिळतात ब्रँडेड स्पोर्ट्सची प्रोप्रायटर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते वेलकम कैवल्य आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे तर एक सुंदर खेळाडू अष्टपैलू नेतृत्व पाहायला मिळतं या सर्वांचा आम्ही पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो आणि हृदयाच्या अंतःकरणापासून त्यांचं हार्दिक स्वागत आहे आगतम स्वागतम सुस्वागतम स्टार्ट ऑफ द मॅच 27 चेंडूमध्ये 38 धावा जयेशची बॅटिंग आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते हा लेखाजोखा अंकित पवार दर्शवत आहेत पहिला चेंडू सावकाशने यावेळेला आपण पाहतोय थोडंसं सावध पवित्र यावेळेला घेण्याचा प्रयत्न केला नाही कारण सिमेंट कॉन्क्रीटची खेळपट्टी आहे आणि थोडंफार कुठेतरी दुखापत झाली तर सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर जास्तीत जास्त जखम होताना पाहायला मिळते परंतु ईश्वर चरणी प्रार्थना असेल की मोठी जखम न हो कारण अजून हंगाम खूप बाकी आहे धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते एक या धावसंख्येवर गणेश एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं भरपूर उत्कृष्ट गोलंदाजचे अवॉर्ड ज्याला आपल्याला पाहायला मिळतं प्रशांत गरत आणि जयेश गरत ही जोडी ब्रदर्स जोडी पाहायला मिळते ब्रँड ऑफ अर्नाळा हे दोन खेळाडू तर प्रशांत गरतचा उल्लेख केला तर टेनिस क्रिकेटमध्ये प्रोफेशनल खेळाडू सुद्धा खेळला जातं ओपनच्या संघामधून नुकतीच गेल्या मंगळवारी सुंदर खेळी केली गेली होती 40च्या वरती धावा केल्या होत्या मॅकमिलन गोविंद इंजुरीने त्रस्त होता परंतु मॅकमिलन गोविंदचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमीच ज्याला मात्र हाताला चेंडू लागला होता रक्तबंबाळ झाला होता परंतु क्रिकेटवरची जिद्द आणि फिनालिस्ट झाला आणि फायनलचा सामना सुद्धा खूप छान पद्धतीने खेळला खूप फॅन फॉलोअर्स वाढले त्याचे विक्रमगड शेवतेच्या त्या मैदानात आणि पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलं तर नंतर शिवनेरीच्या मैदानात 47 धावा मात्र प्रशांत गरजच्या बॅटमधून वादळी खेळ पाहायला मिळाली ती तोच खेळाडू आपण पाहतोय अल्केश हाताने ऑन साईडला मात्र अल्केश हाताने खेळला गेला क्रितेश गरत एक बिरवाडीचा वंडर बॉय म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं नुकतीच कुणबी प्रीमियर लीग हाताळली आणि 12 डिसेंबरला त्याचा परिपूर्ण मात्र सांगता समारंभ सोहळा पार पाडला मात्र क्रितेशची खूप बॅट लहरले गेली होती त्या सामन्यामध्ये त्या स्पर्धेमध्ये ऑफ साईडला क्रितेश गरजच्या जस्ट जवळून चेंडू निघून जातोय तत्पूर्वी मात्र यावेळेला क्षेत्ररक्षण मिस्टर किरण करत असताना आपल्याला पाहायला मिळतोय हा खेळाडू मात्र वसई या गावातून बिलॉंग करताना पाहायला मिळतो राहुल गोंडच्या संघामध्ये त्याची वर्णी लागली जाते आणि आदिवासी एकता क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो खेळाडू त्याच क्षेत्ररक्षकाकडे चेंडू गेला होता यावेळेला वाईटचा इशारा आहे तर धावसंख्येत भर होते धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 6 धावा प्रथम फलंदाजी करताना साई एंटरप्राइजेस विरार च्या उजव्या साईडला मोहनदादा पाटील मंद मंद पावलांनी मात्र तयारी निश्चय आपल्याला पाहायला मिळतील आणि शुभेच्छांचा वर्षाव खूप मोहनदादा पाटील यांचं ऋणी आहे मी आयुष्यामध्ये कारण ज्यांनी आम्हाला जुचंद्र गाव दाखवलं आणि खऱ्या अर्थानं पहिला परेरा नगर हा मात्र मैदान दाखवलं निलेश मात्रे आणि मोहनदादा पाटील त्यानंतर कैवल्य पाटील बंधू यांनी आम्हाला त्यांच्या स्पर्धेमध्ये समालोचनाची संधी प्राप्त करून दिली ही सर्व मंडळी आहे ती नेहमीच जीवापाड आमच्यावर त्यांचा आशीर्वाद आणि प्रेम सदैव असेच राहोत ही आई चंडिका देवीचरणी प्रार्थना असेल नुकताच नितीन पाटील यांचा सुद्धा उल्लेख केला होता लेजंड खेळाडू ते सुद्धा त्यांचं आगमन होताना पाहायला मिळतं मात्र डॉट चेंडू येतोय एका साईडला धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 झालेली आहे जेटीसीच्या माध्यमातून लाईव्ह कव्हरेज केलं जातं युट्यूबच्या माध्यमातून मृणाल म्हात्रे खूप चांगलं ग्रेट वर्क करतायत आतापर्यंत आपण पाहू शकतात 8 धावा षटक क्रमांक कंप्लीट झालंय पहिलं आणि पहिल्या षटकामध्ये 8 धावा आज गोड कन्येचा वाढदिवस आहे निधीचा या आपण एक गोड संगीत ऐकूया दिन उंगवला या गोजुचंद्र गावाला आज शुभ दिन उंगवला या गोजुचंद्र गावाला चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला नवीन गोलंदाज मिस्टर विवेक पांडे आपल्याला पाहायला मिळतोय विक्रांत
कर या ठिकाणी रेस्ट घेताना आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये आहेत. त्यांचे पिताश्री सुद्धा मॅचचा आनंद गेल्या 4 दिवस आपण पाहतोय. हे क्रिकेटवरचं अतोनात प्रेम, आपला सुपुत्र एक चांगल्या प्रकारचा खेळ करतोय हे सातत्याने ते पाहत आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 8 धावा, कोणताही गडी बाद झालेला नाही आहे. ही ब्रदर जोडीची खासियत आहे. एका साईडला प्रशांत घरात एक टेक्निकली साऊंड सिस्टम असणारा खेळाडू, परंतु आज कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं स्ट्रॉंग राहावं लागेल. 28 चेंडूमध्ये 33 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत या सिरीजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. भावेश पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपण पाहू शकतात. अतिशय देखणं असं आयोजन. हलक्याशा हाताने फक्त लेटकट खेळला गेला होता, फक्त बॅटचं ब्लेड ओपन केलं होतं. इंटेलिजंट क्रिकेट यावेळेला पाहायला मिळतं. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 9व्या धावसंख्येवर. फॉर्मॅट कोणताही असो, तुमचं कला कौशल्य तुम्हाला दाखवणं खूप गरजेची गोष्ट असते. कारण म्हणतात ना, न हरता न थकता न थांबता प्रयत्न करणाऱ्यांसमोर कधी कधी नशिबाला सुद्धा हरावं लागतं. ऑन साईडला सुरेख पद्धतीने मात्र यावेळेला स्लॉक स्वीपचा फटका पाहायला मिळतो. प्रशांत घराच्या बॅटमधून 2 धावा येत आहेत. आणि यावेळेला जर आपण पाहिलं तर हा ना करता करता फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता, परंतु या ठिकाणी आपण पाहू शकतायत फलंदाज या ठिकाणी हा ना करता करता 3 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, 3 धावा येत आहेत. एका साईडला रवी वाघमारे यांनी मात्र अपील जरूर केली होती, परंतु पंच त्या ठिकाणी सक्षम पाहायला मिळतात. आणि यावेळेला प्रशांत गरज शाबूत राहतोय तो क्रीजमध्ये. बॅट स्लाइड कदाचित यावेळेला लवकर केली आणि त्या कारणास्तव फलंदाज या ठिकाणी सुखरूप आहे मैदानाच्या आतमध्ये. बॅट स्लाइड करण्याचा हाच फायदा असतो. जेव्हा काही फलंदाज बॅट हातात घेऊन धावतात, परंतु ते बॅट स्लाइड करत नाहीत आणि त्याचा बेनिफिट त्यांना मिळत नाहीत. आणि बॅट स्लाइड करण्याचा हाच फायदा मिळाला तो प्रशांत घरातला. आणि धावसंख्या 12 धावा 12 रन्स क्षमस्व. 12 धावा 5 चेंडूमध्ये 6 धावा जयेशच्या बॅटमधून आणि 3 चेंडूमध्ये 5 धावा प्रशांत यांच्या बॅटमधून. आदरणीय सन्माननीय एक दानशूर व्यक्तिमत्व RK साहेब, अर्थातच रणजितजी किनी साहेब यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 11,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतायत. हृदयाच्या अंतकरणापासून आपलं मोलाचं सहकार्य या स्पर्धेमध्ये लाभलेलं आहे, त्याबद्दल RK साहेब आपल्याला पुन्हा एकदा धन्यवाद असेल. अप्रतिम स्विच हिट करण्याचा रिव्हर्स स्वीप खेळला गेलाय. फक्त हलक्याशा हाताने चेंडूला दिशा दिली गेले आणि गणेश मात्र चेंडूचा पाठलाग करतात. तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आज सँडीची बढती यावेळेला पाहायला मिळते. वेलकम सँडी, ब्रँड ऑफ नारंगीचा हा खेळाडू पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 14 धावा 14 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑफ साईडला इनफिल्डच्या वरून इनसाइड आउटचा फटका पाहायला मिळतो. क्रितेश गरज चेंडूचा पाठलाग करतात. सँडे मात्र पुढे सरसावतात. तत्पूर्वी 3 धावा निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि या तिहेरी आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 17 धावा, सिंगल डबल. आणि एक एक धाव म्हटले की क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास म्हणून ओळखला जातो. क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन काय आहे तर एक एक धावा आहे. आणि त्या एक एक धावेसाठी झगडताना आपण पाहतो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. जसं शालेय जीवनामध्ये एक एक गुण मार्क खूप महत्वाचा असतो तो विद्यार्थ्यांना, एक एक राजकारणामध्ये मात्र एक एक मतदान खूप महत्वाचं असतं. आणि चेंडू फेकून झाले त्यावेळेला 4 आणि एक एक धाव मात्र क्रिकेटच्या इतिहासामध्ये खूप महत्त्वपूर्ण असतं, हे आपण सातत्याने जाणलंय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 17 धावा 17 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. खूप सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा पाहायला मिळते. कॅमेरामॅन प्रीत मात्र खूप चांगल्या प्रकारचं कॅमेरा वर्क करत असताना पाहायला मिळत आहेत. धावांची गती जर आपण पाहिली तर 17 धावा या फलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 17 नंबरच्या जर्सीने मात्र सर्व फॉर्मॅटमधून राजीनामा घेतला, रिटायरमेंट घेतलं. ABD अर्थातच 360 डिग्रीमध्ये खेळणारा, परंतु क्रिकेट शौकीनांसाठी चांगली बातमी सुद्धा आली की RCB साठी पुन्हा एकदा ते लॉन्च झालेत. मात्र आपण पाहणार आहोत तर ड्रेसिंग रूममध्ये आपल्याला पाहायला मिळतील एक चांगल्या प्रकारचं एक व्यक्तिमत्व म्हणता येईल. कारण ज्या खेळाडूने मात्र पूर्ण वर्ल्डमध्ये डंका वाजवला आणि सर्व फॉर्मॅटमध्ये ॲग्रेसिव्ह असा खेळाडू म्हणून ओळखला गेला. 17चा आकडा खूप महत्त्वपूर्ण ठरला गेलाय. मात्र गणेश ॲज अ कॅप्टन म्हणून रोल अदा करतात. प्रशांत गरत आणि जयेश गरत ही जोडी आहे ती भाऊंची जोडी पाहायला मिळते, बंधूंची जोडी आहे. अंडरआर्मचे बेताज, धावसंख्या 17 आणि चेंडू फेकून झाले 4. पहा पहिल्या षटकामध्ये 8 धावा होत्या. पहिल्या चेंडूवर 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवर 3 धावा आल्या, तिसऱ्या चेंडूवर 2 धावा आल्या, चौथ्या चेंडूवर 3 धावा आल्या. एकंदरीत दुसऱ्या षटकामध्ये 4 चेंडूंमध्ये 9 धावा
तुम्ही मात्र जमविल्या गेल्यात. जर शंका असेल तर आम्ही तुम्हाला विश्लेषण सांगितलंय. 4 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 17 धावा. मोहन रवींद्र पाटील यांच्याकडून आपण पाहतो मोहनदा यांच्याकडून फर्स्ट सेकंड थर्ड अँड 3 ट्रॉफीज आणि कॅश आपल्याला पाहायला मिळते, रोख रक्कम. तदनंतर लाईव्हच्या माध्यमातून भूषणजी पडवळे साहेब एमनजी वर्तक, नेहमीच खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहतो. सुसू नवगर एक अनमोल ससुपाडाचे मात्र आपण नेहमीच पाहायला मिळतात. आणि एमनजी वर्तक कित्येक वर्षापासून या टेनिस क्रिकेटला जवळून त्यांनी पाहिलंय, MRIच्या चेंडूला जवळून पाहिलंय. नेहमीच दानशूर व्यक्तिमत्व असतं. मिथुन दादा पाटील ते सुद्धा आपण पाहतोय. निलेशजी मात्रे, 4 व्यक्तींकडून आपल्याला पाहायला मिळतं की लाईव्हची सौजन्य केले गेले. आणि तदनंतर नितीनजी पाटील 5,000 रुपये आणि रणजितजी किनी साहेब यांच्याकडून 11,000 रुपये अशा प्रकारचं मात्र आर्थिक सहाय्य या स्पर्धेला आलेलं आहे. त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपण टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत आणि धन्यवाद व्यक्त करूया. तर धावांची गती जर आपण पाहिली तर 20 रन्स, 2 षटकांचा खेळ झालाय. घेऊया एक छोटासा ब्रेक. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला. आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. 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 खूप साऱ्या शुभेच्छा मात्र लाईव्ह चॅटवर आपण पाहतोय. जे ऑनलाईन ज्या स्पर्धा पाहत आहेत, जे श्रोते आमचे लाडके प्रेक्षक वर्ग, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. गंधर्व पाटील जरी आज या ठिकाणी उपस्थित नसले तरी सुद्धा ते लाईव्ह मॅच पाहतात आणि त्यांनी निधीला, या गोड कन्येला शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्यानंतर उमेश मेहर यांच्यासाठी माहिती असेल की हे अंडरआर्म मात्र ओपन क्रिकेटचे सामने आपल्याला 6 षटकांचे सामने पाहायला मिळतात. आणि उमेश मेहर आपल्यासाठी माहिती की याच विभागातील संघ पाहायला मिळतात. नितीन पाटील यांनी सुद्धा शुभेच्छा दिल्यात या स्पर्धेला, त्यांचं सुद्धा आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर 20 धावा, 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. अजून 4 षटकं आहेत. चला वेळ दौडू नका, डोंट वेस्ट द टाइम. तिसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. 6 षटकांचे हे भाग्यच आहे. प्रत्येक अंडरआर्म ओपन क्रिकेटचे जे सामने खेळतात खेळाडूंचं हे भाग्य आहे की इथे 6 षटकांचे तुम्हाला सामने खेळावयास मिळत आहेत. ही खासियत आहे भावेश पुणेकर यांची. कारण फायदा काय आहे हे डिक्शनरी मध्ये नाहीये. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 20 रन्स ऑन द बोर्ड लागला जातात. एक चांगलं क्रिकेट, गुड क्रिकेट, क्वालिटी, स्टँडर्ड या सर्व काही गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळतात. अप्रतिम पहिला चेंडू यावेळेला आपण पाहतोय. गोलंदाज आहे, गोलंदाजी मार्कवर गट्टी. ही कलात्मक गोलंदाजी आहे. कोणताही फॉर्मॅट असो, तुमच्या बोटांतील जादू तुम्हाला दाखवावी लागते आणि ते मात्र यावेळेला करत असताना आपण पाहू शकतायत. धावसंख्या स्कोर कार्डवर मात्र स्थिरावले गेले. धावसंख्या जाऊन पोहोचते 20 धावा. सरासरी चांगली आहे आणि जमेची बाजू काय तर दोन्ही बंधूंची जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेला डान्सिंग डाऊन द ट्रॅक सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र यावेळेला खेळलं गेलं. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 2च्या मदतीने धावसंख्या 22 धावा, 22 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. चंद्रपाडा या ठिकाणाहून ही स्पर्धेचा आपण पाहतोय. खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहतो हे क्रिकेट आणि क्रिकेटच्या या मॅच आपल्याला स्पर्धा पाहायला मिळत आहेत. अंडरआर्म ओपन मर्यादित षटकांचे सामने. अप्रतिम आतमध्ये येणारा चेंडू होता आणि वेळेला फक्त चेंडूला दिशा देण्याचं काम केलं. गणेशला बीट करून चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये वळतोय. तत्पूर्वी 1 धाव येते आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर 23 धावा, 23 रन्स, 2.3 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय. प्रथम फलंदाजी करताना साई एंटरप्राइजेस विरार
ऑन साईडला फटका चांगला आहे, मोठा फटका मात्र आला होता, परंतु डिक्लेरेशन झोन कडे चेंडू वळतोय आणि एकच धाव मिळेल या ठिकाणी आपण पाहू शकतायत. एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागतं आणि एकीने 2 धावा का, येस इट इज अ 2 रन्स, 2 धावा येत आहेत आणि दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 25 धावा. नियमावली त्या ठिकाणी समजून घेताना रियाज शेख अँड क्रिसली या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. ऑन साईडला फटका चांगला आहे, पुन्हा एकदा मात्र आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी 2 धावांकरता गुड शॉट फ्लिकचा फटका पाहायला मिळाला होता आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 27 धावा. 27 रन्स गट्टीचा हा मात्र पुढील चेंडू, तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. धावसंख्या 27. डान्सिंग डाऊन द ट्रॅक ऑन साईडला जरूर खेळला गेला. एक धाव निश्चित स्वरूपात, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकेपर्यंत यावेळेला आपण पाहतो 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळत आहेत. मात्र दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय आणि 29 धावा 29. षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 धावा या फलकावर पाहायला मिळतात. मिस्टर अक्षय साटम गेली 4 दिवस या स्पर्धेचा आखो देखा हाल ते मात्र त्यांच्या मुखातून मात्र आपण पाहू शकतायत आणि भारत राऊत सर आणि त्यांचे सुपुत्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. व्हॉइस ऑफ मांजू. 3 षटकांचा खेळ झाला. 3 षटकांच्या समाप्ती अखेर 29 धावा. रवी वाघमारे गोलंदाजी मार्कवर येतोय. तत्पूर्वी या आपण वळूया डीजे ऑपरेटरकडे. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 29 धावा 29 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता चेंडू फेकून झाले ते 18 चेंडूंचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आहे. वेला बॅट्स लिडिंग एज लागून मात्र डिक्लेरेशन झोन कडे वळतोय. तत्पूर्वी 1 धाव अर्जित केली जाते आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 30 या धावसंख्येवर. 30 रन्स ऑन द बोर्ड लागला आहेत. चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. डान्सिंग डाऊन द ट्रॅक प्रशांत करत अति घाई संकटात नाही आणि वाईटचा इशारा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचतोय 31 रन 31 धावा या फलकावर पाहायला मिळतात. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतात. मिस्टर विकास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये प्रशांत बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी या ठिकाणी उपस्थित होत असताना आपण पाहू शकतात. तर मैदानाच्या आतमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 31. लॉस ऑफ 1 विकेट. प्रथम फलंदाजी करताना साई एंटरप्राइजेस विरार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. पालघर जिल्ह्यामध्ये वसई तालुक्यामध्ये चंद्रपाडा या गावामध्ये मात्र ही स्पर्धा सुरू आहे जी आपण पाहू शकतायत. एक नावलौकिक स्पर्धा. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातोय. पंच वाईटचा इशारा करतात. रवी वाघमारे टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा खूप चांगल्या प्रकारचं या खेळाडूने मात्र हळूहळू प्रगती केली. प्रथमतः या खेळाडूला मी ॲज अ फिल्डर म्हणून पाहायचो. तदनंतर बॅटिंगमध्ये सुद्धा ॲग्रेसिव्ह हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. खांद्याच्या दुखापतीने त्रस्त होता परंतु लवकरात लवकर तो सावरला आणि पुन्हा एकदा मात्र क्रिकेट जॉईन केलं. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न केला गेला. एक धाव आणि दुसरी धाव सुद्धा परिपूर्ण केली जाते. दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 34 रन. चेंडू फेकून झालेत. रवीच्या हातखंडामधून आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला. अंकित पवार खूप चांगल्या प्रकारचा लेखाजोगा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. ही सुद्धा त्यांची कला पाहायला मिळते. यावेळेला मात्र बॅटचं टॉप एज आणि फलंदाज या ठिकाणी बाद होताना इनसाइड आउटचा खेळण्यासाठी फटका गेला होता. डबल माइंड मध्ये होता की ऑन साइडला खेळू
की ऑफ साईडला खेळू, मात्र यावेळेला बॅट स्विंग झाली, फलंदाज बाद. आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला. आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. 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 थँक्यू डीजे. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 34 रन, 34 धावा. कुमारी निधी मोहनदादा पाटील हिचा आज वाढदिवस निधीचा आपल्याला पाहायला मिळतो. या गोड कन्येचा वाढदिवस आणि या वाढदिवसानिमित्ताने औचित्य साधून आलेली ही दरवर्षीप्रमाणे यंदा ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. भावेश पुणेकर रात्रंदिवस मेहनत घेताना या स्पर्धेला आपण पाहतो, कारण आयोजन म्हटलं की खाऊ गोष्ट नाहीये आणि आयोजनाबद्दल म्हणायचं झालं तर नो डाऊट 100% द्यावे लागतील या स्पर्धेला. चांगल्या प्रकारचं आयोजन, नियोजन, ऑल इज वेल स्पर्धा. जेवढा मात्र तुम्ही वेळ फॅमिलीला देत नाहीत ना, तेवढा वेळ मात्र तुम्हाला मैदानाला द्यावा लागतो. अप्रतिम गुड डिलिव्हरी. मात्र पुन्हा एकदा जयेशने सुद्धा तीच चुकी केली होती. रवी वाघमारेला मिळाली असते विकेट, परंतु यावेळेला झुकूच शकले नाहीत. आणि यावेळेला आपण पाहतो धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 35 रन्स, 35 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. क्रितेश घरत यावेळेला आपण पाहतो थोडेसे नाराज होते. 4 चेंडू फेकून झालेत, अजून 2 चेंडू आहेत. जयेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थं षटक प्रगतीपथावर. 14 चेंडू आहेत आणि मॅक्झिमम टोटल काय असेल, कारण समीर कदम कर्णधारांनी सांगितलं आम्ही 60+ करण्याचा प्रयत्न करू. त्यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा चेंडू पाहायला मिळाला. वाईटचा इशारा येतोय. धावसंख्येत भर होते. एक्स्ट्रा स्वरूपात धावसंख्या जाऊन पोहोचते 35 धावा, 35 रन्स. यावेळेला ऑफ साईडला आपण पाहतोय एक धाव निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. क्रितेश घरत मात्र पुढे सरसावत आहे. तत्पूर्वी 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण, गुड फिल्डिंग, फेकी ॲक्युरेट केली जाते. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. धावसंख्या 37, 38 धावा, 38 झालेल्या आहेत. 38 रन्स ऑन द बोर्ड लागले आहेत. आणि चेंडू जर आपण पाहिले तर चेंडू फेकून झालेत 5. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक कोणी नव्हता, परंतु विवेकचं जबरदस्त यावेळेला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. आना करता करता यावेळेला आपण पाहू शकतात आणि प्रेक्षक वर्ग त्या ठिकाणी दर्शवतात की या सिटीचं 2 रन्स, 2 धावा. जरूर चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं विवेक पांडेच्या माध्यमातून. आणि 2 धावा येत असताना संघ जाऊन पोहोचतो तो फलकावर 40. आदरणीय अमित दादा पाटील या ठिकाणी उपस्थित होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. एक सुंदर आयोजक आणि एक दानशूर व्यक्तिमत्व, त्यांचं सुद्धा या ठिकाणी हार्दिक स्वागत आहे. आगतम स्वागतम सुस्वागतम. तर 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि 40 धावा या फलकावर. घेऊया एक छोटीशी विश्रांती. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा द ग्रेट मराठा संस्थापक चषक 2021. चला घाई करा. दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला. आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला 40. शुभेच्छा देऊया. थँक्यू डीजे. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 40 धावा, 40 रन्स ऑन द बोर्ड लागला. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकता 2 संघांमध्ये 4 षटकांचा खेळ झालाय. 40 धावा या फलकावर. शेवटच्या 2 षटकांचा खेळ शेष राहिलाय. 16 चेंडूमध्ये 24 धावा जयेशच्या बॅटमधून आपण पाहतो. सिद्धू नवीन फलंदाज रवी वाघमारेने 1 षटकात 11 धावा खर्च केल्या. पुन्हा एकदा गोलंदाज विवेक गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतं. 5वं षटक हाताळण्यासाठी
निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा वर्सेस आपण पाहतोय साई एंटरप्राइजेस विरार. दोन संघांमध्ये हलक्याशा हाताने फक्त कलात्मक लेग ग्लान्स केला गेला होता. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला आपण पाहू शकतायत किती धावा आहेत. डिक्लेरेशन झोन येस डिक्लेरेशन झोन आहे. एकच धाव. एकच धाव कारण जे आपण पाहतोय जे काठी रोवली गेले त्याला चेंडू मात्र लागून पुन्हा रिटर्न आला. आणि प्रेक्षक हे आमचे मायबाप असतात आणि त्याकरता आम्ही त्यांचा निर्णय हा योग्य ठरला जाईल. एकच धाव आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत आपण पाहतोय एकच धाव आहे. कारण रिप्ले मध्ये आपण पाहू शकता चेंडू मात्र टप्पा पडल्यानंतर त्या डिक्लेरेशनला झोनला लागून पुन्हा एकदा मात्र आतमध्ये रिटर्न येतोय आणि त्या कारणास्तव मात्र यावेळेला डिक्लेरेशन झोन मध्ये कळवले गेले. एक धाव आणि धावसंख्या 41. 41 धावा. साई एंटरप्राइजेस विरार हा संघ प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. यावेळेला पॅडवर चेंडू होता मात्र बॅटने यावेळेला खेळलेलं नाहीये असं पंच यावेळेला दर्शवत आहेत. आणि कॉन्फिडेंटली नव्हता सिद्धू कारण मिस झाला होता पूर्णपणे. विवेकची मात्र सुंदर गोलंदाजी यावेळेला पाहायला मिळते. सिद्धूला पुन्हा एकदा स्ट्राईक एंड कडे यावं लागेल. 41 धावा आतापर्यंत फलकावर पाहायला मिळतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मॅन ऑफ द मॅच क्रितेश गरतने जबरदस्त आक्रमकता कालच्या दिवसात दाखवली होती. 12 चेंडूमध्ये 32 धावांचं योगदान दिलं होतं. सुपर बॅटिंग केली गेली होती. आज तो रिदम पाहायला मिळेल का पाहायचं आहे. यावेळेला मात्र सिद्धू गणेश मात्र यावेळेला चुकी करत असताना एक धाव निश्चित स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. एकेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 42 धावा. 42 रन्स. चेंडू फेकून झाले 3. षटक क्रमांक 5वा आहे. साई एंटरप्राइजेस विरार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय प्रथम फलंदाजी करताना. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी जे युट्यूबच्या माध्यमातून जे श्रोते जोडले गेले त्यांचं सुद्धा आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. या क्रिकेटच्या माध्यमातून खूप चांगल्या प्रकारचं लाईव्ह आपण पाहू शकताय. जीटीसीच्या माध्यमातून खूप सुंदर ट्रॉफीज आपण पाहू शकतायत. ऑल इज वेल ही स्पर्धा पाहायला मिळते. ऑफ साईडला हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकच धाव मात्र क्रितेश गरत त्या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण करतायत. तत्पूर्वी एकच धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. एकेरी धावसंख्या स्कोर कार्डवर 43 धावा. या षटकामध्ये धावा थांबवल्यात विवेक पांडे या गोलंदाजाने. सुपर बॉलिंग. खूप चांगली गोलंदाजीचं यावेळेला पृथक्करण पाहायला मिळतं. 4 चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज उजव्या हाताने अप्रतिम ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला वळवला गेलाय. किरण मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. तर दोनच धाव्याने सॅटिस्फाईड राहावं लागेल. आणि प्रथम फलंदाजी करताना साई एंटरप्राइजेस विरार हा संघ जाऊन पोहोचतोय फलकावर 45 रन 45 या धावसंख्येवर. 26 डिसेंबर पासून पहिल्या कसोटीला प्रारंभ होतोय आणि 45 नंबरची जर्सी रोहित शर्मा आपल्याला दिसणार नाही कारण खांद्याच्या दुखापतीमुळे मात्र त्याला जायबंदी व्हावं लागलं. आणि त्याच्या जागी मात्र कदाचित गुजरातचा प्रियांक पांचाळ या खेळाडूला मात्र वर्णी लागली जाईल. ऑन साईडला आपण पाहतोय एक धाव अर्जित केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता परंतु हा ना करता करता एकच धाव. षटक क्रमांक 5 कंप्लीट झालेत आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या जाऊन पोहोचते 46 या धावसंख्येवर. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. निधीच्या वाढदिवसानिमित्ताने या गोड कन्येचा एक तिच्या आधारावर एक सुंदरसं सॉन्ग आपण ऐकूया आणि लगेच येऊया मैदानाच्या. शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला. आज शुभ दिन उंगवला या गोजू चंद्र गावाला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला शुभेच्छा देऊया
थँक्यू. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 46 रन 46 धावा या फलकावर पाहायला मिळतात. शेवटचं आणि अंतिम षटक असेल, या षटकावर पूर्णपणे निर्भर असेल की ती धावांचं लक्ष हे समोर ठेवलं जाईल. आदरणीय भावेश पुणेकर यांच्या नेतृत्वाखाली ही ब्रँडेड स्पर्धा. ऑन साईडला फटका चांगला होता, परंतु यावेळेला आपण पाहतो एकच धावेवर डिक्लेरेशन मध्ये त्यांना मात्र समाधान व्यक्त करावं लागेल. एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 47 या धावसंख्येवर. दोन्ही संघ बलाढ्य आहेत, दोन्ही संघ मातबर, कारण क्रिकेटमध्ये कोणताही फॉर्मॅट असो तुमची गुणवत्ता खूप महत्वाची भूमिका असते. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये काय करता याला खूप प्राधान्य दिलं जातं. एकदा गोलंदाजी मार्कवर येताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 47. गणेश आपल्या गोलंदाजी मार्कवर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होताना राईट आर्म ओव्हर द विकेट. बॅटची एज अँड टेकन. फलंदाज बाद होताना यावेळेला आपण पाहतो क्रितिश गरत याच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. थँक्यू डीजे. नवीन फलंदाज किरण गुरुद्वारा. टेनिस क्रिकेट मधले सितारे आपल्याला पाहायला मिळत आहेत. वेलकम किरण. या वसई तालुक्यामध्ये चंद्रपाडाच्या मैदानात आपलं हार्दिक स्वागत. सफाळे गावातून बिलॉंग करताना हा खेळाडू पाहायला मिळतो ज्याच्या नावावर 6 चेंडू आणि 6 षटकार मारण्याची किमया टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आहे. NCC सफाळे यांच्या संघामध्ये खेळताना नेहमीच पाहायला मिळतो आणि तोच खेळाडू मात्र मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक एंड कडे. आणि या खेळाडूचं मात्र मी कौतुक करेन. जेव्हा आमदार चषक चालू होतं विराटांच्या मैदानात त्याला 500 रुपयांचं कॅश प्राईज आलं होतं आणि तेव्हा 500 रुपयांचं कॅश प्राईज त्याच्या खिशात त्याने ठेवलं नाही, तर एक मुलगा मात्र चाय विकत होता आणि चाय विकत असताना त्याला मात्र क्यू आली किरणला आणि किरणने मात्र त्या मुलाला 500 रुपयांचं कॅश प्राईज दिलं. ही त्याची ओळख मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा झालेली आहे. म्हणजे असे कित्येक खेळाडू आहेत, आपण कित्येक वेळा पाहिलेलं आहे. धावांची गती फलकावर 47. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. तत्पूर्वी मात्र यावेळेला 2 धावा आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न फेकेपर्यंत 3 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. चौथ्या धावेसाठी प्रयत्न असेल का तर नाही. यावेळेला 3च धावा येत आहेत आणि तिहेरीने धावसंख्या अर्धशतक. सांघिक 50 धावा. मात्र साई एंटरप्राइजेस विरार या संघाची स्थिती मात्र मजबूत पाहायला मिळते, परंतु नाण्याच्या 2 बाजू आहेत. तसंच नाण्याच्या 2 बाजू अजून काय आहेत तर यश आणि अपयश. ही खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 50. चेंडू फेकून झालेत 5.3 चेंडूचा खेळ झालाय. गणेश टू जयू. यावेळेला हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलंय. एकदम निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. धावसंख्या 51. जे आयोजक आहेत प्रायोजक आहेत भावेश पुणेकर. एक खूप चांगलं व्यक्तिमत्व, गोड स्वभाव. 51 धावा. 51. किरण गुरुद्वार एका साईडला आपण पाहू शकतात. आमदार चषक अजून येतोय पुन्हा एकदा विराटांच्या मैदानात. 24 ते 28 फेब्रुवारी 1.5 लाखाची स्पर्धा. अल्पेजी भुईर योगेजी घरात प्रेझेंट करतायत पुन्हा एकदा. यावेळेला मात्र ही ताकद आहे. मात्र यावेळेला आपण पाहतो गणेशची. जरी समोरचा गुणवत्तेने भरलेला खेळाडू असला तरी सुद्धा आपण पाहतो 5 चेंडू आहेत. 5 चेंडू आणि एकच चेंडूचा फक्त खेळ शेष राहिलाय. या चेंडूवर पूर्णपणे निर्भर असणार आहे किती धावांचं लक्ष यावेळेला पाहायला मिळेल. रितेश घरातला माहिती आहे किरण गुरुद्वांची स्ट्रेंथ काय आहे आणि यावेळेला आपण पाहतो त्यासाठी मात्र क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल केलं. गट्टीला मात्र यावेळेला यष्टीरक्षकाच्या भूमिकेत आणलं आणि स्वतः डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या फलकावर एकंदरीत आपल्याला पाहायला मिळते 51. लॉस ऑफ 3 विकेट. जयूचं मी कौतुक करेन. काय जबरदस्त खेळ केले आणि खेळपट्टी त्याच्या प्रेमात अक्षरशः पडले. यावेळेला ऑन साईडला फ्लिकचा फटका पाहायला मिळतोय. एक धाव तर निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न किरण फेकी करतोय. चेंडूला उचलतोय. तत्पूर्वी फलंदाज बाद होईल यात काही ती मात्र शंका नाहीये. क्रिसलीचं मात्र बोट उंचावलं आणि 2च धावेवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. दुहेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 53 धावा. 53 रन्स ऑन दी बोर्ड. 54 धावांचं लक्ष आहे. क्रिकेटच्या माध्यमातून म्हणतात ना हिमतीने हरा, परंतु हिम्मत कधीच हरू नका क्रिकेटच्या मैदानात. कारण पर्वतामधून निघणाऱ्या नदीने आजपर्यंत रस्त्यामध्ये कोणालाच विचारलं नाही की समुद्र किती दूर आहे. हे ध्येय जर तुम्हाला गाठायचं असेल तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल.
या मैदानाच्या आतमध्ये, कारण क्रिकेट आहे. निश्चित आणि अनिश्चितीचा मात्र रंग भरलेला हा खेळ म्हणजे क्रिकेट पाहायला मिळतो. आणि या क्रिकेटच्याच माध्यमातून आज तुम्हा सर्वांना एकत्रित आणलंय आणि अनोळखी व्यक्तीशी जिवलग मैत्री करून देणारा खेळ म्हणजे कोणता तर क्रिकेट. आणि या क्रिकेटनेच भरपूर जणांचं मात्र कुटुंब सुद्धा सांभाळलंय. परंतु या क्रिकेटच्याच बरोबर शालेय जीवनातील विद्यार्थ्यांना सूचना असेल की आपण प्रथमतः शिक्षणाकडे लक्ष द्या. जेव्हा शनिवार रविवारी सुट्टी असेल तेव्हा कामगार जे असतील खेळाडू आपण नोकरी धंदा सांभाळतात त्यांनी सुद्धा सॅटर्डे संडेकडे वळणं खूप गरजेची गोष्ट आहे. कारण आपल्या कुटुंबाचा प्रवास आपण मात्र सांभाळला पाहिजे आणि क्रिकेट हा छंद जोपासला पाहिजे. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि क्रिकेटच्या बरोबर आपण भरपूर काही कमावलेलं आहे. हे आपण सातत्याने क्रिकेटला विसरून चालणार नाही हे निश्चितच. परंतु त्याबरोबर शिक्षण आणि नोकरी धंदा ही खूप महत्त्वाची भूमिका पाहायला मिळते. तर धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 53 आणि 54 धावांचं लक्ष्य हे समोर असणार आहे. आमचे लाडके प्रेक्षक राजे जे जोडले गेलेत त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही हार्दिक स्वागत करीत आहोत. आणि तुमच्या समवेत 6 षटकांमध्ये रिझवण्यासाठी पुन्हा एकदा आमच्या कॉमेंट्री स्टुडिओमध्ये बदलाव होतोय आणि ज्यांच्याकडून आम्ही भरपूर काही शिकलोय असे भारत राऊत सर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्याच्या अगोदर अपकमिंग जे कॉमेंटेटर पाहायला मिळत आहेत अक्षय साटम लाईव्ह आहे. अन्यथा कधी कधी दशरथ पाटील त्यांच्या कडून सुद्धा आपण पाहतो की खूप संचारतो त्यांच्या अंगामध्ये. कधी कधी दशरथ पाटील यांचे वाक्य मात्र अक्षय साठम यांच्या मुखातून निघतात. आपण सातत्याने पाहिलंय. एक ज्वाली मात्र असं म्हणायला हरकत नाहीये. अक्षय साठम मात्र अपकमिंग यंगस्टर आहेत आणि नेहमीच चांगलं नेचर त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. तर या अक्षय साठम आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये रिझवण्यासाठी आमच्या लाडक्या प्रेक्षक वर्गांना मात्र ते रिझवतील. तत्पूर्वी या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. तत्पूर्वी कुठेही जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा द ग्रेट मराठा परिवार संस्थापक चषक 2021. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. 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 धन्यवाद प्रमोदजी शेडगे वॉइस ऑफ पालघर. एक बुलंद आवाज तुमच्यापर्यंत पोहोचला. त्यानंतर भारतजी राऊत सर वॉइस ऑफ पांजू आपल्याला बघायला मास्टर माइंड. आणि तिन्ही कॉमेंटेटर आपण बघितलं होतं. कोसमाईच्या मैदानावर सत्यसाई चषकामध्ये जबरदस्त स्पर्धा होती. शानदार आयोजन नियोजन आहे. ते स्पर्धेमध्ये खास आमंत्रण असते प्रमोदजी शेडगे सरांना. त्यानंतर भारत राऊत सुद्धा या वर्षी दिसतील. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ती स्पर्धा असते. त्या स्पर्धेसाठी पुन्हा एकदा आपण या स्पर्धेमध्ये बघतोय निधी स्पोर्ट चंद्रपाडा पुरस्कृत संस्थापक चषक 2021 महासंग्राम आणि 2 बलाढ्य संघ आमने सामने. मैदानाच्या आत जर विचार केला तर जिंकण्यासाठी 54 धावांचं लक्ष्य. एका साईडला मिठागर संघाचा खेळाडू आपल्याला बघायला मिळतो या प्लेइंग 9 मध्ये गणेश आणि विवेक पांडे. गणेश यांचा विचार केला का अष्टपैलू खेळाडू आणि जास्तीत जास्त नाईटच्या स्पर्धेमध्ये आपण त्याला बघतो. बॉक्स क्रिकेट असू दे टर्फ क्रिकेट असू दे एक मोठं नाव नालासोपाराचं म्हणजे गणेश. त्यानंतर विवेक पांडे. चला यानंतर ड्रॉ होण्यात येणार आहे. विजेता संघ खोचिवडे संघ संघनायक निधी स्पोर्ट चंद्रपाडा अगोदर जिंकला होता त्यांचा संघनायक आणि चालू असलेल्या सामन्याचा सुद्धा एक प्रतिनिधी यस तुमचा आहे. चला बाकी खोचिवडे येऊ द्या तुमचा संघनायक ड्रॉ होण्यात येणार आहे.
कोणता संघ फायनल मध्ये जाईल, कोणता संघ सेमीफायनलची मॅच खेळेल, मैदानाच्या आत ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. पहिला चेंडू डाऊन द लेग आणि व्हाईटच्या स्वरूपाने श्री गणेशा केला जातोय, अकाउंट ओपन केलं जातंय. निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा संघ. बिग बॅटल, बिग फाईट, रफ अँड टफ मुकाबला, हाय व्होल्टेजचा सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. 54 धावांचं लक्ष. अंकित पवार जबरदस्त गुणलेखन. बीकॉम डिग्री घेतल्यानंतर नक्कीच चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून. यस, थँक्यू अंपायर. वाईटचा इशारा आहे. नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. कोणत्याही प्रकारचा आर्ग्युमेंट करू नका. देवेन आपण बघतोय खूप दिवसानंतर. वेलकम देवेन. खूप मिस केला 2 दिवस. आम्ही विचार करतो देवेन कुठे गेलाय, तर नक्कीच आज दिसतो देवेन. मोठी मॅच असली तर देवेन नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर सुद्धा तो दिसेल. चांगला संघ, चांगली साईड बघायला मिळते विरार संघाच्या माध्यमातून. ऑफस्टमच्या थोडासा आतमध्ये रियाज शेख यांच्या थोडस प्रेशर दिसते पंचांच्या भूमिकेत. मात्र चांगलं पंच म्हणून काम करताना कोणत्याही प्रकारचा प्रेशर नसणार आहे. क्रिसली चौरस या स्क्वेअर लेग पंच आपण बघतोय. चांगले पंच म्हणून काम करताना आता मात्र चांगला क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. एकच धाव ही खासियत आहे निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाची. सिंगल डबलवर जास्त फोकस असते आणि एखादा चेंडू जर रडार मध्ये भेटला तर त्या चेंडूला सीमा पार सुद्धा पोचवला जाईल. एक ॲक्युरेट प्रॉपर संघ ज्याला ओळखला जातो. चांगली बॅटिंग, चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी, चांगलं क्षेत्ररक्षण, ऑल इज वेल संघ ज्याला म्हटला जातो निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा संघ. चला ड्राउड येणार आहे थोड्या वेळात. चांगला फटका मिसफील्ड होतोय आणि त्यानंतर चेंडू गॅदर करेपर्यंत 2 धाव 2 धावेने धावफलक 5 वर येऊन पोहोचलोय. चांगली फलंदाजी बघितली होती आपण. एका साइडने जयेश घरत 18 चेंडूमध्ये 26 धावा. पहिल्या दिवशी सुद्धा 6 चेंडूमध्ये 14 धावांची गरज होती. 1 मॅन शो पारी केला होता. 1 चेंडूमध्ये 2 धावांची गरज असताना सहजरित्या त्या इंटू द गॅप मध्ये धावा काढल्या होत्या जयेश घरत या फलंदाजाने. डाऊन द ग्राउंड ऑन साइडला पुन्हा एकदा मिसफील्ड. या ठिकाणी प्रशांत घरत कालच्या दिवसात जर विचार केला 10 ते 12 धावा या क्षेत्ररक्षणाने अडवल्या आणि त्याला मात्र आता कुठेतरी मिड ऑन च्या दिशेने आपण बघतोय. तो क्षेत्ररक्षक या ठिकाणी परफेक्ट क्षेत्ररक्षण करताना दिसत होता. चेंडू टाकून झालं तर 4 धापळकर धावा आहे. 7 धावा बिन बाद ना बाद जिंदाबाद. 7 धावा. 4 चेंडू टाकून झालेत 7 धावा. चांगला फटका पुन्हा एकदा इनटू द गॅप. आता मात्र बघा प्रशांत घरत त्या ठिकाणी आहे. हा क्षेत्ररक्षक याच ठिकाणी तैनात करावा लागेल कारण की चांगलं क्षेत्ररक्षण आहे, चांगला ॲक्युरेट थ्रो आहे. 5 चेंडू 8 धावा धावफलकावर आपण बघतोय. गणेश गण्या या नावामध्ये प्रसिद्ध एक अष्टपैलू खेळाडू आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 1 धावांवर वैयक्तिक खेळतोय. पुन्हा एकदा इनटू द गॅप मध्ये पुन्हा एकदा प्रशांत घरत. बघा प्रशांत घरत यांना माहिती आहे की गणेश कुठे फटकेबाजी करतो तर त्या ठिकाणी तर स्वतः क्षेत्ररक्षकाच्या भूमिकेत दिसते. षटक संपले पहिलं. धापळकर धावा लगावली गेली असताना 9 धावा बिनबाद ना बाद निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाची. घेऊया एक छोटासा डीजे ब्रेक. ऐकत राहा, बघत राहा संस्थापक चषक 2021. चंद्र गावाला चला शुभेच्छा देऊया आमच्या निधी दीदीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या निधी दीदीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या निधी दीदीला. चला शुभेच्छा देऊया. 2018चा जर विचार केला निधी स्पोर्ट्स संघच हाच फायनलिस्ट होता. 2019 मध्ये जय लसावीर नालासोपारा आणि टॉप 2 मध्ये होता निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा संघ. 2020 मध्ये उपविजेता ठरला निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा संघ. आज सुद्धा एक संघ सुपर 3 मध्ये आला. म्हणजे जेवढ्या स्पर्धा झाल्यात ॲडव्हेंचर बॉईजच्या त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये नंबर 1, नंबर 2, नंबर 3 चा जास्तीत जास्त वेळा मानकरी ठरलेला आहे तो निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा संघ. आणि नायगाव मधला जर विचार केला, हिस्ट्री काढली तर 10 पैकी 8 मॅच कोणच्या नावावर असतील तर निधी स्पोर्ट्स चंद्रपाडा संघाकडे. ही खासियत आहे. एक चांगला संघ आहे आणि त्या संघाच्या अगेन्स्ट आपल्याला बघायला मिळते यावेळी देवेन एक मोठा गोलंदाज. पूर्वी मिठागर आणि गोखिवरे संघाच्या माध्यमातून. का नाव मोठं आहे तर या मैदानाच्या आतमध्ये दिसतं. पहिल्या चेंडूवर आल्या आल्या परतावा लागेल ते म्हणजेच गणेश या फलंदाजाला. गॉन
लाभो आयुष्याला. धन्यवाद डीजे. आणखीन एक मोठा फलंदाज किरण आपल्याला बघायला मिळतो. किरण याचा विचार केला तर सिद्धिविनायक गोखिवरे संघाच्या माध्यमातून बऱ्याच स्पर्धा खेळला. यावर्षी किरण दिसत नव्हता, मात्र आज या मोठ्या स्पर्धेसाठी तो बघतो निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाच्या माध्यमातून. मिठागर संघातून सुद्धा खेळलेला खेळाडू आहे. त्यानंतर गोखिवरे संघाच्या माध्यमातून मोठे खेळाडू आणि मोठी मॅच साठी खास त्यांना आमंत्रित केलं जाते. देवेन आणि किरण चांगला बॅटल बघायला मिळेल. दोन्ही एकाच संघातले खेळाडू. या अगोदर गणेश आणि देवेन बघितलं, एकाच संघातले खेळाडू. चांगला बॅटल बघायला मिळाला. देवेन एक मोठा गोलंदाज, त्यासाठी विवेक पांडे कशा प्रकारे फलंदाजी करेल. आता मात्र जयेश चांगलं क्षेत्ररक्षण करतात. जयेश घरात मोठमोठे खेळाडू आहेत. घरात आणि कंपनी म्हटलं जाईल. संघाला चांगला संघ आहे साई एंटरप्राइजेस विरार संघ. आपण देवेन एक वेगवान गोलंदाज आहे. लेग ब्रेक, ऑफ ब्रेक चांगल्या पद्धतीने तो खेळतो. चांगली गोलंदाजी. त्याच पद्धतीचा फलंदाज किरण चांगली फलंदाजी. श्री गणेशा करतो. स्वतःचा संघाची धाव संख्या डबल फिगर मध्ये 11 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद. निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघ 54 धावांचं लक्ष 6 षटकांमध्ये. 27 चेंडूमध्ये 43 धावांची गरज असताना जास्तीत जास्त ऑफस्टंपच्या बाहेर कुठेतरी एष्टीचित करण्याचा प्रयत्न. गोलंदाज आणि एष्टी रक्षकाचे चांगली नजाकत बघायला मिळते. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून आला होता. त्यानंतर यावेळी एक साईडला धावचीची संधी असेल का. यावेळी काय घडलंय तर नॉट आउटचा इशारा. लाऊड अपील केली जाते. पंच त्या ठिकाणी सक्षम. रियाज शेख खास करून चांगली पंच. 4 चेंडू 14 धावा धापडकावर. आणि रियाज शेख यांचा विचार केला तर नक्कीच मुगरपाड्याचा आयुब शेख यांच्या मोठ्या मामाचा मुलगा म्हणून ज्याला ओळखला जातो रियाज शेख, ते पंचांच्या भूमिकेत. 14 धावा 4 चेंडू 14 धावा. पुन्हा एकदा वाईटचा इशारा आणि पंचांना या ठिकाणी एक्सरसाइज करण्याचा मौका दिला जातो. 15 धावा 4 चेंडू मध्ये. पुढचा चेंडू पुन्हा एकदा जयेश घरात. त्या ठिकाणी कोणती चूक करणार नाही. दोन्ही बंधू आपण बघतो एक सर्कलच्या आत, एक मिड विकेट क्षेत्रामधून लॉंग ऑन रिजनला 5 चेंडू टाकून जडत 16 धावा 16 रन्स ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. अजून जर विचार केला निधी स्पोर्ट संघामध्ये नारंगीचा एक खेळाडू सँडी आपल्याला बघायला मिळतो. सँडी आहे. त्यानंतर भावेश पुणेकर असतील. चांगले चांगले खेळाडू आहेत. पांडू संघाचा रवींद्र आपल्याला बघायला मिळतो. तर एक चांगला संघ. फेकी चुकीची मात्र बॅकिंग चांगलं. आणि यावेळी षटक संपेल. दुसरं धापळकावर धावा 17 मैदानाच्या आत येईल का खतरा. घेऊया एक छोटासाठी जबेक. लाभो आयुष्याला हेच मागण करतोय मी. कुळदेव या खंडोबाला, कुळदेव या खंडोबाला, कुळदेव या खंडोबाला. मोहन पप्पाचे चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला. मोहन पप्पाचे चांदी मम्मीचे लाड भेटती पोरीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला शुभेच्छा. थँक्यू डीजे. आणि संध्याकाळी म्हणजे 3 ते 4च्या दरम्यान आकाश चव्हाण मिस्टर वॉन्टेड या नावाने प्रसिद्ध. संध्याकाळी नक्कीच पोझिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे. हाफ पोझिंग, हाफ बॉडीची तुम्हाला पोझिंग बघायला मिळणार आहे. आकाश चव्हाण 2022 ची ट्रेनिंग चालू आहे. त्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे सुद्धा आज 4 वाजता 4 ते 5च्या दरम्यान तुम्हाला आकाश चव्हाण नक्कीच थोडंसं पोझिंग बघायला मिळेल. चंदन गोलंदाजी मार्कवर. चंदन हा गोलंदाज येताना नक्कीच जर नवीन रिलीज झालेला पिक्चर जर बघितला पुष्पा, एक ब्लॉकबस्टर फिल्म आपल्याला बघायला मिळेल. गेल्या शुक्रवारी रिलीज झाला. लाल चंदनचे स्मगलिंग वरून तो पिक्चर आहे आणि चंदन यांचं नाव आठवल्यावर त्या पिक्चरची आठवण झाली. हाऊसफुल थिएटरला आहे आणि सध्याच्या घडीला चांगला पिक्चर बघायला मिळतो. पुष्पा पिक्चर थिएटरला जाऊन तुम्ही बघू शकता. चांगला मूवी. मैदानाच्या आत 17 धावा. खतरा कोणावर येईल.
वाईटचा इशारा डाऊन द लेग. यावेळी लॉफ्ट केला जातोय, चेंडू जात आहे गोईंग गोईंग अँड गॉन. यावेळी येतो द ग्रेट मराठा षटकार, 6 धावा. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. वॉट शॉट रिप्ले मध्ये सुद्धा बघू शकता. एक चांगला स्टान्स बघायला मिळतोय. प्रॉपर या ठिकाणी चेंडूवरती नजाकत लेग स्टंप वर शपल होऊन चेंडूला भिरकावून देतोय स्क्वेअर लेग पट्ट्याच्या बाहेर. 6 धावेंसाठी द ग्रेट मराठा षटकार, दमदार प्रहार. यावेळी किरण का मोठा प्लेअर म्हटला जातो, 2019चा विजेता संघ ठरला होता सिद्धिविनायक गोखिवरे आणि त्या संघाच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज म्हणून ज्याची निवड झाली होती तोच फलंदाज किरण. एकदा पुन्हा दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अमित मात्र या ठिकाणी आहेत आणि यावेळी 3 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट, येस नो मेट. तिन्ही गोष्टींचा चांगला सामंजस्यपणा, चांगली टेक्निक बघायला मिळते, चांगला ड्राईव्ह बघायला मिळतो गली रिजनच्या दिशेने. आणि धावफलक 27 धावा, 2.2 चेंडू, 22 चेंडू जिंकण्यासाठी 27 धावांची गरज. 22 चेंडू मध्ये 27 धावांची गरज. आणि हा सुद्धा जर निधीस्फोटचा संघ विजय झाला तर आज तुम्हाला नक्की जर चंद्रपाड्यामध्ये एक मोठी दिवाळी साजरी केली सारखे वाटेल. आणखी निधीस्फोट संघ म्हटला तर नक्कीच कॅश प्राइज किती याकडे कधीच लक्ष नसतं, तर नक्कीच त्यांचे नजर असते ती म्हणजे ट्रॉफीकडे. आणि खास विक्रांत ठक्कर, 1, 2, 3 कुठली ट्रॉफी जाईल त्यातली एक निश्चित रूपाने विक्रांत ठक्कर यांच्या घरी दिसेल, नो डाऊट. एक धाव पुन्हा दुसरी धाव सुद्धा पुन्हा तिसरी धावेचा प्रयत्न आणि 3 धावा कंप्लीट केल्या जातात. यावेळी दोन्ही फलंदाज एका साईडने जर बघितलं हुसेन बोल्ट याची आठवण करून देतो, दुसऱ्या साईडने मिल्खा सिंग यांची आठवण करून देतो. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आहे दोन्ही खेळाडूंमध्ये. 30 धावा, 2.3 चेंडू. आज पांजूचा संघ पराभव झाला. नक्कीच चांगला खेळ पांजू संघाने सुद्धा दाखवला, मात्र कुठेतरी हार्ड लक दिसलं त्या आजच्या दिवसात जबरदस्त पांजू संघाचा. पंच या किती धावा, या 3 धावा. चंदन हा कुठेतरी भरकटलेला दिसतोय, कुठेतरी मनाने या ठिकाणी खंत वाटते. आणि यावेळी 3 धावा, बोनसच्या रूपात धावा दिल्या जाते धाव फलकावर. 33 धावा, 4 चेंडू 33 धावा. उलटा चेंडू इनटू द गॅप मध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीच चुकी होणार नाही ही खासियत आहे. आणि नोचा आहे इशारा. हाईट इज अ फॅक्टर, येस अंपायर, येस पंच डिस्कस करतील. थोडासा वेट. येस नो चेंडू आहे. थँक्यू अंपायर. धन्यवाद डीजे. यस नो चेंडू आहे. धावपळकावर धावा किती झाल्यात, 35 धावा. पुढे जाऊन खेळतोय इंटू द गॅप मध्ये क्षेत्ररक्षक. त्या ठिकाणी थोडं जे गॉगल लावलंय त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण दिसत नाही.
आणि नक्की निश्चित रूपाने 3 धावा येताना दिसत आहेत. फ्लेक्स लावून सुद्धा चेंडू हातामध्ये येत नाही, चेंडू टाकून झाले ते म्हणजे 5 धावपळकावर धावा आहेत. 38-19 चेंडू मध्ये 16 धावांची गरज. जे रन रेट आहे ते कमी होताना दिसतंय आणि या ठिकाणी नक्की चेंडू बॅटची एज लागली आणि किरण याची चांगली खेळाडू वृत्ती बघायला मिळते. चेंडू बॅटला लागल्याच मैदानाच्या बाहेर जाताना दिसत आहे. गुड क्रिकेट. मैदानाच्या आत षटक संपले. तिसरा 38 धावा. चंडिका आईच्या आशीर्वादाने सुख मिळालं रतीला. चंडिका आईच्या आशीर्वादाने सुख मिळालं रतीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. दंडवा डीजे 38 धावा झाल्यात. विवेक 18 चेंडू 16 धावांची गरज. विवेक 54 जिंकायला आहेत. सगळा अपडेट पोहोचला जाईल मैदानावर. तुमचा माइंड फक्त स्थिर ठेवा. सगळा स्कोर अपडेट सर्व पोहोचला जाईल तुमच्यापर्यंत. 18 चेंडू 16 धावांची गरज. क्रितेश घरात एक टेनिस विश्वातील मोठं नाव आणि चांगल्या फॉर्म मध्ये सध्याच्या घडीला हा खेळाडू. कालच्या दिवसात 3 षटकार त्याच्या बॅट मधून आल्या. आज मात्र सिंगल डबलनी जरी फलंदाजी केली तरी आरामात संघ विजयाच्या दिशेने वळू शकतो. 18 चेंडू मध्ये 16 धावांची गरज म्हणजेच चेंडूंपेक्षा धावा कमी आहेत यावेळी. रिव्हर्स स्वीपचा फटका. आता मात्र विवेक पांडे रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. स्विच हिटचा फटका खेळायचा होता. ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियन खेळाडू याच्या बॅट मधून आपण जास्तीत जास्त स्विच हिटचे फटके बघतो. चांगला फटका. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे. जास्तीत जास्त चेंडूला हातामध्ये ठेवण्याचा प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत 2 धावा कंप्लीट. 40 धावा धावफलकावर आपण बघतोय. जिंकण्यासाठी 54 धावांचे लक्ष्य आणि 16 चेंडूमध्ये 14 धावांची गरज. डाउन द ग्राउंड फटका स्ट्रेट टू द बॉलर. विवेक पांडे बॅक टू द डग आउट. कम ऑन डीजे. लाडाने केस वरवतन गो सारे दीदीला. सारे दीदीला. सारे दीदीला. भावेश पुणेकर काकानी गिफ्ट प्रेमाने आणीला. गिफ्ट प्रेमाने आणीला. गिफ्ट प्रेमाने आणीला. द ग्रेट मराठा परिवार आनंदी जाईलय बर्थडेला. द ग्रेट मराठा परिवार आनंदी जाईलय बर्थडे. नारंगीचा हा खेळाडू सँडी. नारंगी गाव मध्ये सुद्धा स्पर्धा चालू आहे. मात्र त्या स्पर्धेत चालू असताना सुद्धा सँडी या ठिकाणी वेलात वेल काढून निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाच्या माध्यमातून खेळताना दिसतोय. वेलकम आतिश भोईर. वेलकम तुषार. चांगला फटका. पुन्हा एकदा यावेळी कॅच सुटलाय की मॅच सुटलाय. मैदानाच्या आतमध्ये चंदन याचा आज दिवस दिसत नाही. नक्कीच गोलंदाजीमध्ये सुद्धा भरकटलेला दिसला. त्यानंतर यावेळी क्षेत्ररक्षण मिस. कालचा दिवस जर बघितलं तर चंदन याने चांगली गोलंदाजी आणि त्याच रिझनला चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 13 धाव्यांची गरज. संदेश हा हिटर फलंदाज म्हणून ओळखला जातो. नक्कीच चांगली फलंदाजी आहे. आता मात्र कॅल्क्युलेट क्रिकेट खेळावं लागेल. 13 चेंडू मध्ये 12 धाव्यांची गरज. 13 चेंडू 12 धाव्यांची गरज. चांगला चेंडू आहे. यावेळी चेंडू जर बघितला तर ऑफ स्टंपच्या थोडासा आतमध्ये ठेवला होता वाईड ऑफ मध्ये आणि यावेळी चांगला चेंडू पिचिंग बघितला व्यवस्थित येत्या. फलंदाजाला क्वेश्चन मार्क. षटक संपले. धावपळकावर धावा. 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज. कम ऑन डीजे. शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. चला शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. शुभेच्छा देऊया आमच्या दीदीला. देवेन यांचा विचार केला तर पूर्वी 2 ते 3 वर्ष अगोदर अनालिसिस काढलं तर 6 चेंडू मध्ये 4 धावा
6 चेंडूमध्ये 5 धावा कित्येकदा देवीन यांनी करून दिलेला नाही. एक मोठा गोलंदाज आहे. नालासोपारा पट्ट्यातील मिठागर संघातून बघितले, गोखिवरे संघाच्या माध्यमातून बघितले. 2 मोठे खेळाडू आमने सामने काटेकी टक्कर तुम्हाला बघायला मिळेल. एक संदेश आहे सँडी जो षटकार मारण्यात माहिर ज्याला ओळखला जातो. मात्र आज सँडी ज्या वेळी सिंगल डबल खेळायला जातो त्यावेळी जास्तीत जास्त निर्धाव चेंडू आपण त्याच्या बॅट मधून बघतोय. सँडी यांचा गेम आहे की नक्कीच मोठे फटके खेळण्यात तो माहिर आहे. मात्र सिंगल डबल कशा प्रकारे खेळेल हे सुद्धा बघायचं आहे. चांगला बॅटल बघायला देवेन सहजरित्या धावा तुम्हाला करून देणार नाही आणि यावेळी थोडासा अपस्टंपच्या बाहेर जास्तीत जास्त वाईट चेंडू जाताना दिसतोय. 11 चेंडू 11 धाव्यांची गरज. चेंडू डॉट आल्यानंतर ही चुकी देवेन यांच्या माध्यमातून बघायला मिळते. अशी चुकी आपण टर्फ क्रिकेट मध्ये सुद्धा बघितलं होता मलिंगा यांच्या माध्यमातून. जयेश त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण आहे. धावचीची संधी मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. दोघी खेळाडूंमध्ये चांगला ताळमेळ, चांगली रनिंग बिटवीन द विकेट. 10 चेंडू 9 धाव्यांची गरज. 45 धावा धापळकावर आपण बघतोय. 10 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. गेम ऑन आहे. मॅच दोन्ही संघाच्या बाजूने. मात्र यावेळी गॅप मध्ये चेंडू त्या ठिकाणी प्रशांत चांगलं क्षेत्ररक्षण करताना 2 धावा. 9 चेंडू 7 धाव्यांची गरज. हळूहळू मॅच निधीस्फोट चंद्रपाड्याच्या दिशेने वळताना दिसते. मात्र क्रिकेटमध्ये केव्हाही कमबॅक होऊ शकतो. देवेन कशा प्रकारे गोलंदाजी करेल. चांगला फटका आणि हा चेंडू जातोय क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन दन 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 करत सीमारेषी पार. 4 धावांसाठी चौकार. आठ चेंडू 3 धाव्यांची गरज. आता मात्र पूर्णपणे सामना वन साइड बघायला मिळतोय. तो निधी स्पोर्ट चंद्रपाडा संघाच्या बाजूने. या 3 धाव्यांसाठी किती चेंडू खेळावे लागतील तर पुन्हा एकदा ऑफस्टंपवर. खूप दिवसानंतर देवेन दिसतोय. प्रॅक्टिस सुद्धा कमी दिसते. त्याच प्रॅक्टिसचा पुरेपूर फायदा आता मात्र झालेला आहे तो म्हणजे स्कोर लेवल. एक धावेची गरज आणि यावेळी एका धावेला किती चेंडू खेळावे लागतील तर यावेळी नक्कीच सँडी याला मैदानाच्या बाहेर परतावं लागेल. न्यू फलंदाज मिस्टर गट्टी. कमान डिझाईन. आतिश भोईर या ठिकाणी पांजूगावचे एक नक्कीच आरके ट्रॉफी मध्ये चांगले खेळी केली होती. यावेळी चेंडू जातोय आर पार सीमा पार. दमदार, शानदार, वजनदार विजयी षटकार. क्या बात आहे. आज काय घडलंय तर निश्चित रूपाने 3 पैकी 2 ट्रॉफ्या याच ग्राउंडवर याच स्टेजवर दिसणार आहे. कारण की कमिटी मेंबर्स आता मात्र खुश असतील आणि आज नक्कीच मोठ्या प्रमाणात हे सेलिब्रेशन केलं जातं. आणि निधी स्पोर्टची एक खासियत आहे ज्या ज्या वेळी तो ट्रॉफी मारतो पहिला आई चंडीगड शहरनी जाऊन त्या